हॅलो, नमस्कार. तर मी प्राची कुणाल संके तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनल क्यून ऑफ द हाऊसमध्ये. तर आज आम्ही चालले आहोत माझ्या माहेरी. तर बोईसरपासून अवघ्या 6 किलोमीटर माझं गाव कुरगाव हे वसले आहे. आता आम्ही जस्ट माझ्या घराच्या दिशेला टर्न घेतला आहे. इथे माझे मम्मी पप्पा दोघेही आमची वाट पाहत होते. मम्मीने इथे टायगरला बांधून घेतलं कारण टियाना आणि इवान दोघेही त्याच्या जवळ जातात आणि मग तो त्यांच्या अंगावर उडी मारतो. टियाना कुरगावला आले आणि फार खुश झाली आहे. इथे बाजूला पिंक साडीमध्ये माझी आजी बसली आहे. मी सुद्धा आजीबरोबर बसले आणि थोड्याशा गप्पा गोष्टी केल्या. तर आज आमचा प्लॅन उकडहंडीचा आहे. माझी मम्मी दरवर्षी थंडीमध्ये उकडहंडी बनवते. तर उकडहंडीसाठी लाकडं, रानातली पानं सर्व काही आणून तयारी करून ठेवली आहे. युवांचं सुद्धा इथे आल्या आल्या खेळ चालू झाला होता आणि आम्ही आता उकडहंडीची तयारी करायला चालू केली आहे. यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात मिरच्या, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर चांगली बारीक वाटून घेतली आहे. आज आपण उकडहंडीमध्ये 2-3 प्रकारच्या शेंगा, सुरण, रताळे, अंडी, चिकन, बटाटे हे सर्व टाकणार आहेत. सर्वप्रथम आपण चिकनला अर्धी वाटी एवढी दही लावून त्यात मीठ आणि हळद घालून अर्धा ते पाऊण तास बाजूला ठेवून द्यायचा आहे. यात 1 चमचा एवढा चिकन मसाला सुद्धा घातला होता. आता एका मोठ्या पातेल्यामध्ये 2 ते 3 चमचे मोठे चमचे एवढा तेल घेतला आहे आणि यात 2 ते 3 रफली कट करून घेतलेले कांदे आणि 3 छोटे गावठी टॅमॅटो टाकले आहेत. आता यात हिरवं वाटण टाकून छान मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झालं की यात घरगुती लाल तिखट, मीठ, हळद आणि चिकन मसाला टाकून आता यात आपण दही लावलेली चिकन टाकून घेऊयात. आपल्याला गॅसवर फक्त फोडणी द्यायची आहे. चिकन आणि सर्व भाज्या आपल्याला मडक्यामध्ये शिजवायच्या आहेत. पारंपरिक पद्धतीने जर उकडहंडी बनवायला गेलो तर कच्चा वाटण आणि कच्चा तेल लावून चिकन आणि बाकीच्या सर्व भाज्या डायरेक्ट मटक्यामध्ये शिजवल्या जात होत्या. पण जर आपण वाटण शिजवून आणि फोडणी देऊन बनवली तर आणि चवीला तर एकदम उत्तमच लागते. आता यात आम्ही जेवढ्या भाज्या मावतील तेवढ्या भाज्या टाकून घेतोय आणि मिक्स करून गॅस बंद करून घेणार आहोत. तर ही उकडहंडी आपल्याला एका मटक्यात टाकून ती आगीवर शिजवून घ्यायची आहे. यासाठी आपण इथे छोटीशी चूल बनवून घेत आहोत. हंडीमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या आणि चिकन टाकायच्या आधी आपण रानातला जो उकडहंडीमध्ये लागणारा जो पाला असतो तो चारी बाजूला टाकून घ्यायचा असतो. आता तेच काम माझी मम्मी करत आहे. हा पाला हंड्यामध्ये टाकल्यामुळे आतमधली भाजी ही जळत नाही आणि त्याला टेस्टसुद्धा छान येते. बाजूला चूलसुद्धा छान पेटली आहे. आता हंड्यात सर्वप्रथम तुरीच्या शेंगा टाकून घेतल्या. तुरीच्या शेंगा अर्ध्याच टाकल्या आहेत. आता त्यामध्ये उकडहंडी टाकून घेऊया. उकडहंडीमध्ये आपण शेगवाच्या शेंगा, वालाच्या शेंगा, तुरीच्या शेंगा आणि रताळी, सुरण, बटाटी, गावठी अंडी, चिकन याचा वापर केला आहे. अर्धी उकडहंडी टाकून झाली आहे. आता यामध्ये आपण कच्ची अंडी टाकून घ्यायची आहे आणि त्यावरती पुन्हा तुरीच्या शेंगा आणि उकडहंडी टाकून घेऊ. आता सर्व भाज्या टाकून झाल्या आहे. आता वरतून उकडहंडीचे पानं टाकून घेऊयात आणि हंडी पूर्ण पॅक करून घेऊयात. हा बेत आम्ही घराच्या बाहेर केला आहे. बाहेर छान कडक थंडी पडली आहे. बाजूला शेकोटी पेटलीच आहे आणि मस्त साऊंडवरती जुने गाणेसुद्धा चालू आहेत. इथे आता हंडी पॅक करायचं चालू झालं आहे. हंडी पॅक करण्यासाठी थोडं गव्हाचं पीठ मळून घेतलं आहे आणि तो चारी बाजूला मटक्याला लावून घ्यायचा आहे. जशा प्रकारे माझी मम्मी लावत आहे. मधोमध त्याच्या एक स्टीलची डिशसुद्धा ठेवली आहे. फायनली हंडी रेडी झाली आहे आगीत ठेवण्यासाठी. आता आपण तिला उलटी करून आगीत ठेवूयात. इथे सर्वजण मदत करत आहे मम्मीला आग पेटवण्यासाठी. युवानसुद्धा सर्वांना मदत करतोय.
आणि फायनली सनीने आग पेटवली आहे। आग बाजूला पेटत आहे तोपर्यंत आम्ही गाणे ऐकत ऐकत आमच्या गोष्टी रंगल्या होत्या। 40 ते 45 मिनिटं झाले आहे आणि आता आपण उकडहंडी खोलून पाहूया। आणि इथे आपली गरमागरम अशी उकडहंडी तयार आहे। सर्वप्रथम आपल्याला हंडीतले सर्व पानं काढून घ्यायचे आहेत आणि बघा आतमधनं गरमागरम कशी हंडी छान, मला तर आताच चव आली आहे खायची। चला टेस्ट करून पाहूया कशी झाली आहे आपली हंडी। आता मम्मी परातीमध्ये उकडहंडी काढून घेत आहे, तर बाजूला युवान लिंबू कापण्याचा प्रयत्न करत आहे। चला तर आता मस्त टेस्ट करून पाहूया उकडहंडी कशी झाली आहे ती। मी एका प्लेटमध्ये गरमागरम अशी उकडहंडी काढून घेते आणि पहा चिकन एकदम छान शिजली आहे। परफेक्ट पाऊण तास आम्ही हंडी आगीत ठेवली होती आणि चवीला सुद्धा अप्रतिम होती। जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ही उकडहंडी या थंडीत नक्की बनवून पहा, नाहीतर तुम्ही घरीच सुद्धा कुकरमध्येही उकडहंडी बनवू शकतात। तर चला आता आम्ही एन्जॉय करतो हंडी। तर भेटूया पुढच्या व्हिडिओत, बाय।